शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा प्रकल्प पाहणार आहोत आणि या प्रकल्पामध्ये कवितांचा प्रकल्प, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या काही कविता दिलेल्या आहेत त्या कवितांचा संग्रह या ठिकाणी केलेला आहे. प्रकल्प कार्याला 10 गुण असतात आणि ते कार्य करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची एक प्रोजेक्ट फाईल घ्यावी लागते. त्यानंतर बघा, हा प्रकल्प आपलं स्वतःचं नाव, इयत्ता, तुकडी, क्रमांक सर्व या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर विषय लिहायचा आहे, कविता प्रकल्प, मराठी कविता. बघा, ही पहिली कविता आपली, माय मराठी. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले, तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले. कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा. माय मराठी तुझिया अंकी लोळण घेते बागडते, तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. तुझियासाठी गुंफीत बसते मोहनमाला शिकवी मला, अर्थ साजरा गंध लाजरा नवल परी रंगाची. माय मराठी तुझियासाठी वात होऊनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझिया मिळते मी. माय मराठी तुझिया पाय तन मन धन मी वाहियले. अशा पद्धतीने ही कविता या ठिकाणी सुंदर अक्षरात पूर्ण करायची. त्यानंतर पुढची कविता आहे, वल्लवार वल्लवा. वल्लवार 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 नाव वल्हवली, वल्लवार नाव वल्हवली, वल्लवार नाव वल्हवली. नौका चाले कशी जलावरी जलावरी जलावरी, आहे सारा भार मुलांवरी मुलांवरी मुलांवरी. लहान वीर महान धीर, रोखील वादळ वल्लभार वल्हवली. मोकाट पिसाट वारा आला येऊ द्या र येऊ द्या र, डोंगर मापाच्या लाटा आल्या येऊ द्या र येऊ द्या र. छाती अफाट झेलेल वाट, रोखील वादळ वल्लभार वल्हवली. झेंडा माथ्यावर तीन रंगी तीन रंगी तीन रंगी, संचारवी जोम नवअंगी नवअंगी नवअंगी. डोले कसा बोले कसा, धैर्यानं नाव तुझी वल्हवारे वल्हवली. स्वातंत्र्य दौलत मोलाची रे मोलाची रे मोलाची रे, सर्वांच्या जीवाच्या तोलाची रे तोलाची रे तोलाची रे. ती एक आस तो एक ध्यास, जोसानं नाव आता वल्हवार. या पद्धतीने ही कविता आपण पूर्ण करायची. त्यानंतर पुढची कविता आहे, माहेर. तापी काठची चिकण माती ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणि ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी जुंपीन ग बाई. असा नंदी चांगला तर धिंगा मस्ती करू ग बाई. या पद्धतीने ही कविता पूर्ण करायची. पुढची कविता आहे, रंग जादूचे पेटीमधले. बघा, अशा पद्धतीने ही कविता लिहायची.
पुढची कविता आहे सण एक विण. त्यानंतर पुस्तके. पुढची वासरू. ओढाळ वासरू. राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या, कानामध्ये वारे भारून या स्न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ, मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे, विसरुनी भान भूकणी तहान, पायाखाली रान खाली सारे, थकून या खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लगे, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीन मागे भटकत, पडता अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोधू येई. अशा पद्धतीने वासरू ही कविता पूर्ण करायची. पुढची कविता. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का असेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका, कुत्र्याची शेपटी वाकडी का, पेगवींची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वाकडी का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, वटवाघळं रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का, पतंग दिव्यावर मार का, काजवे चमचम करतात का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक गळते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीतने उचकी लागते का, प्रश्न विचारा पुन्हाच पुन्हा, असेच का तसेच का, रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसता का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, माणसासारखा माणूस होईल का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का तसेच का. या पद्धतीने सुंदर अशी कविता लिहायची. त्यानंतर पुढची कविता आहे कापणी. आता लागे मार्गे सर, आली कापणी कापणी, आज करे खेळ वाटे. या पद्धतीने ही कविता लिहायची. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठीचा कवितांचा प्रकल्प या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आपल्याला हा प्रकल्प कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यासारख्या अजून इतर विषयांचे, इतर वर्गांचे प्रकल्प आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. थँक्यू.